प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार आणि सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे साहेब, समोर बसलेले सर्वच माझे सहकारी, माता भगिनी, बंधू आणि ज्येष्ठ सर्वजण, सर्वांना माझा पुन्हा एकदा नमस्कार। बऱ्यापैकी सर्व उमेदवारांनी किंवा जे काही वक्ते मगापासून सर्वांची भाषणं चालू आहेत, प्रत्येकाने त्यांच्या भाषणामध्ये समोरचा उमेदवार काय आहे त्याच्यावरती टीका केली। मला वाटते सर्वांनी टीका ही एकाच उमेदवारावर केलेली आहे, त्यामुळं सर्व जनतेला हे समजलेलं आहे की समोरचा उमेदवार कसा आहे। पण मी भाऊ, आपला जो काही सुसंस्कृतपणा आहे, आपण जो काही कार्यकर्त्यांना संस्कार दिलेले आहेत, ते संस्कार असेच अबाधित ठेवतोय आणि समोरच्या उमेदवारावर मी कोणतीही टीका करणार नाही भाऊ। कारण काय होतं, टीका काय करत नाहीये, पण समोरच्या उमेदवारांनी भाऊ माझी 2 दिवस झालं पूर्ण लायकी काढायची ठरवली। मी कुठं कमी पडलो हे मला माहिती नाही। आज सोनीकरांनी एवढं प्रेम दिलंय, मागं बघेल तेवढी गर्दी माझ्यासाठी थांबले भाऊ, तुमच्यासाठी थांबलेले आहे। बघेल तेवढी गर्दी, मला वाटलं नव्हतं की 700, 800, 1000 खुर्च्या लावल्या त्या सुद्धा कमी पडल्या आणि जवळपास 300, 400 पब्लिक आहे आज रोडवरती उभारले। का तर सर भाऊ सर्वजण आपल्यावर प्रेम करतायत, तुम्ही केलेली विकास कामं त्यांना माहिती आहेत। 2 दिवस झालं जो समोरचा उमेदवार आहे ते माझ्यावरती टीका करतायत निरंजन दादा, त्या टीकेला सुद्धा काहीतरी पातळी पाहिजे। आताच कोणीतरी उल्लेख केला की कॉन्ट्रॅक्ट, हा तुम्हीच बोलला, कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदार म्हणतायत। मी बीई मेकॅनिकल, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे। कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार व्हायला सिव्हिल इंजिनियर लागतो, सिव्हिल इंजिनियर। मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, मी कॉन्ट्रॅक्टर नसलेला दाखला माझ्या अर्जासोबत जोडलेला आहे, तेव्हा मला उमेदवारी मिळाली। कुठल्या पातळीवर जाऊन बोलताय तुम्ही विचार करा। माझं एकच आहे, जाऊ दे, बसा तुम्ही 2 मिनिटं। आपले संस्कार आपण विसरायचे नाहीत। गेली 1 वर्ष झालं मी समाजाची सेवा करत असताना प्रामाणिकपणे रस्त्यावर उतरलोय, सर्वांची कामं करतोय। माझं एकच स्वप्न आहे, मागं उभारलेला माझ्या सर्व ज्येष्ठ असतील, तरुण असतील, सर्वांना माझी एक विनंती आहे आणि सर्वांना हे सांगणं आहे, मी जे काय पळतोय ते उद्याचे तुमचं भविष्य, तुमच्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी मी पळतोय। माझी सुरुवात जी केली ती मी शाळेपासून केली। ह्याचं कारण एक आहे, निरंजन दादा काही गोष्टी सांगायला गेलो की मी भावुक होतोय। आदरणीय भाऊंची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीवर मात करून आज भाऊ बघा 4 वेळा आमदार, 5 वेळा आमदार झाले, 2 वेळा मंत्री झाले, एक सांगली जिल्ह्याचं पालकमंत्री झाले। का तर जनतेने त्यांच्यावर प्रेम केलं, त्यांचा प्रामाणिकपणे बघितला, त्यांचे संस्कार बघितले। त्यामुळे एकच आहे की मी सुद्धा टीका करणार नाही। मला विश्वास आहे की जे काही सोनीकरांच्या वरती डाग लावला जातो की सोनीकर बाहेरच्या गावातल्याला मतदान थोडं जास्त देत नाहीत, पण आज मी सांगतो या ठिकाणी या वेळेला बदल होणार आहे। सोनीकरांनी ठरवलेलं आहे की या वेळेला उच्च शिक्षित आणि प्रामाणिक उमेदवाराच्या पाठीमागे ताकदीने उभारणार आहे। बऱ्याच त्यांच्या गोष्टींवरती प्रेशर आलंय, काही भावकीमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करतायत। एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन काल रात्रीपासून भाऊ फोन चालू झाले की तुमची मडी जाळायला कोण येणार आहे कळतंय का, तुम्ही आशिष जाधवच्या पाठीमागे जाऊ नका। लोकांचे मला फोन येत आहेत, लोक रडतायत, दादा आम्ही तुमच्यासाठी पळतोय, पण आमची माणसं अशी म्हणतायत। मी त्यांना एकच सांगितलंय की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर 2 दिवस सहन करा, 3ऱ्या दिवशीपासून आदरणीय भाऊसारखा देव माणूस आपल्या पाठीमागे उभा राहील। माझं एकच आहे की जी शाळा मला घडवायची, जी मुलं मला घडवायची आहेत, त्याचं कारण आहे आई वडील कष्टकरी, आई कामाला जात होती, भाऊ 35 रुपये पगाराने आई द्राक्षाच्या बागात कामाला जात होती, 35 रुपये पगार होता, वडील सेंटरिंगच्या कामाला जात होते। 10वी पर्यंत मला भाऊ पायात घालायला चप्पल मिळाली नाही, मला दप्तर न्यायला बॅग मिळाली नाही, कधी कपडे मिळाले नाहीत। शेजारच्या कोणाचे तरी कपडे आईने मागून आणले आणि सांगितलं की मामाच्या गावाला जायचं, ही कपडे घालून चल। मामाच्या गावाला सुट्टीला गेलो तर वाट बघायचो सुट्टी कधी संपते आणि मामा मला कधी कपडे घेतात, अशी माझी परिस्थिती होती। ते कपडे आणले तर पेटीत झाकून ठेवायचे आणि कधी सणासुदीलाच बाहेर काढायचे, अशी माझी परिस्थिती होती।
दिव्यावरती अभ्यास करून दिवस काढला, मातीच्या घरात राहिलो. आई वडिलांनी जवळ घेऊन आई वडिलांनी रडायचे आणि एकच सांगायचे, बाबांनो हे दारिद्र्य जर संपवायचं असेल तर तुम्ही शिका, मोठे व्हा. आणि म्हणून आम्ही अभ्यास करायचा ठरवला आणि आई वडिलांचं कष्टात चीज करायचं ठरवलं आणि अभ्यास करत गेलो. काही माणसांनी पैशांवरती टीका केली की हा माणूस पैशाच्या जेव्हा राजकारण करतोय. मला यांना सांगायचंय, समोर माझ्या सोनीकरांना सांगायचंय, या प्रत्येक बसलेल्या माता भगिनींना वाटतंय ना की तुमची मुलंही करोडपती व्हावीत. मला सांगा, तुमची मुलं सुद्धा करोडपती झाली पाहिजेत. या दृष्टिकोनातून हा आशिष जाधव तुमच्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी, तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करेल. आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपली युवा पिढी घडवण्याचं मी काम करेन आणि आपली स्वप्न सुद्धा मी पूर्ण करेन. फक्त एवढंच सांगतो, माझ्या परिस्थितीवर जाऊ नका, माझ्या पैशांवर जाऊ नका. कारण आई वडिलांची स्वप्न होती ती स्वप्न पूर्ण करत आलोय. इंजिनियर झालो, एक वेळचं जेवण मिळालं नाही, सांजा करून खाल्लेलं आहे. परिस्थिती खूप बिकट होती आणि ती परिस्थिती जर आज सांगायला गेलो तर आज वाईट वाटतंय. त्या परिस्थितीवर मला जायचं नाहीये. आई वडिलांनी एक वेळचं जेवण पोट भरून केलं नाही. माझ्या सांजा खाल्ला, चुली पुढे उपाशी झोपलेत का तर पोरं घडवायचे. कोणतेही 1-2 रुपये बेईमानाचे त्यांनी कमवले नाहीत. एक ना एक रुपया आई वडिलांनी कष्टाने कमवला आणि आम्हाला शिकवलं. आम्ही काम करून शिकलो. पण एवढंच सांगतो, वेळ कमी आहे, भाऊंना बोलायचं आहे. माझी कळकळीची विनंती आहे सर्वांना, गेली 1 वर्ष झालं तुमचं पोरगं प्रामाणिकपणे या 12 गावात पळतंय. प्रामाणिकपणे कोणाचाही रुपया घेतला नाही. ज्याला मागेल त्याला प्रामाणिक सेवा देण्याचं काम मी केलंय. त्यामुळे या सोनीकरांना माझी एक विनंती आहे, एक प्रामाणिक पोराच्या पाठीमागे जर उभा राहायचं असेल तर ताकदीने उभे राहा. आणि मला खात्री आहे की आजपर्यंत तुम्ही कोणासोबत फिरलात, का फिरलात याचं मला कारण नकोय, मला ते विचारायचं नाहीये. पण सोनीकरांनो, आज सगळ्या गावात जर बघायला गेलं तर 75-80% वरती सर्वे हा फक्त आशिष जाधव म्हणतोय, आशिष जाधव म्हणतोय. राहिलंय फक्त सोनीगाव. सोनीगावात सगळेजण म्हणतात की 50% होतील, 50% होतील. पण या गोरगरीब कुटुंबातून येणाऱ्या पोराच्या पाठीमागं तुमच्या घरातला एक मुलगा म्हणून, भाऊ म्हणून, तुमचं लेकरू म्हणून एवढं भरभरून प्रेम करा की या 12 गावातलं सगळ्यात जास्त लीड माझं सोनीकर देतील. आणि मी सुद्धा आज भाऊंच्या पुढे सांगतो, जिल्हा परिषदला तर 9 तारखेला माझाच आणि आमच्या या दोन्ही उमेदवारांचा विजय तर नक्की झाला आहे. पण विजय झाल्यानंतर कोणताही जमिनीवरतीच पाय ठेवेल आणि जसं या 12 गावात आजपर्यंत प्रामाणिकपणे पळतोय तसंच येणाऱ्या काळात सुद्धा मी 12 गावामध्ये प्रामाणिकपणे पळेल आणि तुमची सेवा, तुमची मुलं, तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकदीने उभं राहील. एवढं या निमित्ताने तुम्हाला मी सांगतो. सर्वांना एक थांबता विनंती करतो की जे काय मुलगा तुमचा 1 वर्ष झालं पळतोय ते सगळं एका आज आणि उद्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा बघा. आणि जर तुम्हाला ह्या पोराची जर दया येत असेल, या पोराकडनं जर तुम्हाला तुमची सेवा करून घ्यायची असेल तर येणाऱ्या परवा दिवशी 7 तारखेला कमळासमोरचं बटन दाबून स्वतः मी आशिष जाधव, राजेंद्र माळी साहेब आणि मनोजदादा पाटील साहेब या तिघांनाही, आम्हा तिघांना प्रचंड बहुमताने विजय करा. येणाऱ्या 5 वर्षामध्ये उमेदवार भाऊनी जे दिलेत ते कशा पद्धतीनं प्रामाणिक काम करतात हे आम्ही तुम्हाला सांगू. आणि तुमची मुलं येणाऱ्या 5 वर्षानंतर अधिकारी कशी बनतील हे आम्ही धोरण आखलेलं आहे. त्यामुळे 5 वर्षानंतर मुलांचा हिशोब देतो आणि जेवढे अधिकारी बनलेत तेवढ्याची लिस्ट